लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत. त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे. काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले. आदित्य मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, ज्या पात्र बहिणी आहेत त्या तो स्वतःहून पुढाकार घेत आहेत, स्वतःहून फॉर्म मागे घेत आहेत, स्वतःहून ते लाभ परत देत आहेत. ठीक आहे, जर तुम्ही पण अपात्र असाल तर तुम्हाला पण तुमचा लाभ मागे घेण्याची संधी आहे. तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून दिलेलं आहे की तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्यावा. ठीक आहे, ज्या बहिणी अपात्र आहेत त्या बहिणी जर स्वतःहून पुढाकार घेऊन हे फॉर्म जे आहे ते मागे घेत आहेत, कारण परत सापडल्या त्या म्हणजे परत फेरपडताळणीमध्ये सापडले की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण जर अपात्र असाल तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज मागे घेण्याची संधी जी आहे ती किंवा काही ऑप्शन जे आहे ते उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही ते पण करू शकता. आता अपात्र म्हणजे बघा कोणत्या बहिणी त्यांच्या घरी 4 चाकी आहे. ठीक आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. तर तुमच्या घरी जर इन्कम टॅक्स कोणी भरत असेल, तुमच्या घरी सरकारी नोकरीत कोणी असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अपात्रमध्ये येतात. तर तुम्ही जर अशा काही असेल किंवा तुम्हाला रिसेंटली आता जॉब लागला असेल, ठीक आहे, असं काही गोष्टी आहेत तर तुम्ही असं असेल तर तुम्ही फॉर्म मागे घेऊ शकता. आदित्य मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या बहिणी अपात्र आहेत. तसेच तुमच्या बँक खात्यात आणि आधार कार्डवर बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जरी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही मिसमॅच असेल, ठीक आहे, नावाचं, ते पण तुम्हाला त्या पण असं तुम्ही अपात्र ठरणार आहात. लक्षात घ्या, ह्या आहेत गोष्टी ज्या अपात्र बहिणीसाठी केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्या आता मागं त्यातल्या काही महिला ज्या आहेत सुमारे आतापर्यंत 5,000 बहिणींनी जे अर्ज आहे ते मागे घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण आता अर्ज मागे घेऊ शकता, कारण परत फेरपडताळणीमध्ये सापडल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता फेब्रुवारीचा हप्ता बघा, जी तयारी होती फेब्रुवारीच्या हप्त्याची ती संपूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो कधी तुमच्या खात्यात येऊ शकतो, आज दुपारपासून तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला SMS चेक करत राहायचे जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर मिळेल, कारण हा जो आहे तो 8वा हप्ता आहे. ठीक आहे, आता 8वा हप्ता पण सगळ्याच बहिणींना मिळणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेबाबत तपासणी सुरू आहे असं आदित्य मॅडम यांनी सांगितलं बघा. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता सगळ्याच महिलांना मिळेल असं नाहीये. फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांची नावं योजनेतनं कट करण्यात येतात. ती नावं कोणत्या कशाच्या आधारे कट करणार ते पण सांगते, पण फेब्रुवारीचा हप्ता सगळ्याच महिलांना मिळणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे की नाही, त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. बघा, तसंच अपात्र ठरलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांना आता जानेवारीपासून जो आहे तो सन्मान निधी वितरित केला जाणार नाहीये. तसेच तुमच्याकडनं कोणतेही पैसे माघारी घेतले जाणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आता ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना जानेवारीपासूनच हप्ता जो तो बंद करणार. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही अपात्र आहात. लक्षात घ्या. पण याच्यामध्ये एकच आहे की तुमचे फक्त पैसे वापस घेतले जाणार नाहीयेत, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला जानेवारीपासूनचे पुढचे हप्ते काय मिळणार नाही. तुमचं नाव योजनेतनं कट होणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजा की तुम्ही अपात्र आहात. लक्षात घ्या. सध्या राज्यात 5 लाख बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं तुमचं पण आवश्यक शकतं. तर कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी, ठीक आहे, हे जे 2 हप्ते आहेत ते आता फक्त पात्र बहिणींनाच मिळणार आहेत. लक्षात घ्या. तुम्ही जर अपात्र असाल तुम्हाला पैसे मिळणार नाही. तसेच मुंबईत पण ज्या महिला जॉब करतात त्यांनी पण फॉर्म भरलेले आहेत, त्यांचे पण पैसे बंद झालेले आहेत. सुमारे 28,000 सध्या बहिणी आहेत त्यांचे नावं योजनेत वगळण्यात झालेले आहेत ज्या जॉब करतात. ठीक आहे, तर बघा असं आहे. अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील, त्या आपण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तो कधी पण तुमच्या खात्यात येऊ शकतो. 1,500 रुपये तुमचे जे पैसे आहेत 1,500 रुपये ते तुम्हाला येणार आहेत फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे, तर तुमचे जानेवारीचे हप्ते आला नसतील तर एक तर तुम्ही अपात्र आहात किंवा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये जानेवारीचा हप्ता येईल. जर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पण जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळून आला तर तुम्ही पात्र आहात. लक्षात घ्या. पण जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला आणि जानेवारीचा हप्ता पण नाही आला तर तुम्ही अपात्र ठरलेला आहात. लक्षात घ्या. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता बघा येतोय का तुम्हाला, आला की कमेंटमध्ये नक्की सांगा फेब्रुवारीचा हप्ता आला म्हणून. त्या बहिणी ह्या पात्र आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, ज्या गोष्टी आता मग तुम्हाला पॉईंट सांगते काय काय चेक करायचं कसं. सगळ्यात पहिले तुम्ही चेक करा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे की नाही. आला आहे जानेवारीचा हप्ता तर तुम्ही पात्र आहात. लक्षात घ्या. टेन्शन घेऊ नका, तुम्ही पात्र आहात. नसेल आला तर काय करायचंय, ज्या वेळेला आला नाही त्यांनी काय करायचंय, जानेवारीचा हप्ता आला नाहीये, ठीक आहे, नाही आला हप्ता, तर तुम्ही चेक करायचंय की आपल्या घरात 4 चाकी आहे का.
ठीक आहे. 4 चाकी आहे, तुम्ही अपात्र ठरलेले आहात. कारण RTO कडनं जी यादी जी आहे महिलांची ती मागवली आहे. ज्यांच्या घरात 4 चाकी वाहने आहेत, त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेली आहे प्रत्येक. ठीक आहे. त्यामध्ये सध्या पुणे जिल्ह्यात 75,000 लाडकी बहिणीकडे 4 चाकी आढळलेल्या आहेत. अशाच बाकी जिल्ह्यात पण आढळलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी असेल, तुम्ही अपात्र ठरलेले आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. 4 चाकी नाही तुमच्या घरात, पुढचं काय? तुमचं वय 65च्या वर आहे का? ठीक आहे. तुमचं वय 65च्या वर आहे का? असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. ठीक आहे. कारण 65च्या वर हे 65 वय वर्ष ही जी आहे ती लिमिट आहे. त्याच्यावर जर असताना तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. हे 2 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. तसे तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरतंय का? कारण त्याची पण लिस्ट जी आहे ती सरकारकडे आहे. कुठल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात आणि कुठल्या महिलांनी फॉर्म भरला आहे. ठीक आहे. ते पण आहे. ते पण तुम्हाला चेक करायचं. असं काही गोष्टी असतील तर तुम्ही अपात्र ठरता, लक्षात घ्या. आणि तुम्हाला काय करायचं, तर अपात्र असेल तर तुमचं, आणि अजून एक चेक करायचं तुम्हाला, जर तुमच्याकडे 4 चाकी पण असेल, तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल, तर तुम्हाला अजून एक चेक करायचं, ते म्हणजे तुम्ही अजून दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय का? जसं की संजय गांधी निराधार योजना. ठीक आहे. आता ह्याची जी पडताळणी झालेली आहे ऑलरेडी. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटवर गेला तर तुम्ही लॉग इन केलं तुमच्या मोबाईल नंबरनी, तर तुम्हाला एक स्टेटसचा तुमचं नाव दिसेल, स्टेटस अप्रूव्ड असं दिसेल. जर एक कॉलम नवीन ॲड झालेला दिसेल, तो म्हणजे आहे संजय गांधी निराधार योजना. तर त्या ऑप्शनमध्ये येस आणि नो आहे बघा. काही असेल ते येस आणि नो. येस म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेतनं बाद झालेला आहात किंवा अपात्र ठरले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तिथेच काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ज्यांच्या समोर नो असेल त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी कुठल्या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांना पैसे मिळत राहतील. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्यासमोर येस आहे की नो आहे. ठीक आहे. कारण येस नो मध्ये खूप हे आहे. येस म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही अपात्र आहात. नो म्हणजे तुम्ही पात्र आहात, तुम्हाला पैसे मिळत राहतील. या 3 गोष्टी तुम्हाला चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण अपात्र ठरलो आहात की नाही. तुम्हाला पैसे आले नसतील तर चेक करा, लक्षात घ्या. पैसे आले असेल तर तुम्ही पात्र आहातच, पण पैसे नसतील तर तुम्ही अपात्र आहात. हे चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण 8वा हप्ता जो आहे तो सगळ्याच महिलांना मिळणार नाही. आता बऱ्याच महिलांना कमी होत जाणार आहेत. आता बऱ्याच महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. आता हे झालं 8व्या हप्त्याचं. आता बघा, तुम्हाला आता सिलेंडरचे पैसे म्हणजे ₹830 ते पण लवकरात लवकर मिळतील. कारण सिलेंडरचे जे पैसे आहेत ते आचारसंहितेच्या आधी पण बऱ्याच महिलांना मिळाले होते. आता आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता ह्या हप्त्यात पण पैसे येऊ शकतात. ठीक आहे. तर ते काय आहे, अन्नपूर्णा योजना आहे ती. त्या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत असतात, लक्षात घ्या. तर कोणाकोणाला मिळणार ते पण सांगते. ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, ठीक आहे, त्या महिला आपोआप योजनेसाठी पात्र ठरतात. तुम्हाला कुठेही जाऊन तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आहे. तुम्ही आपोआप योजनेसाठी पात्र ठरतात. तसेच तुमचं गॅस कनेक्शन जे आहे तुमच्या नावावर हवं आहे. ठीक आहे. तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावर हवं आहे, तरच तुम्हाला याचे पैसे मिळतील, लक्षात घ्या. तुमच्या नावावर नसेल तुम्ही करून घ्या. जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही करू शकता. ते झाल्यावरच तुम्हाला एक मेसेज येईल. मेसेज आल्यावर तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेत का, आले असतील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले असतील तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाकीच्या मला पण कळेल की पैसे यायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. धन्यवाद.